जय महाराष्ट्र. मी प्रणव सावंत, शिवसेना सातारा शहर संघटक. आज सातारा सातारा शहर छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा सातारा जिल्हा आहे. आणि आज राजवाडा परिसरमध्ये सातारा एस टी महामंडळाचाच आपला एक बस स्टॉप आहे. तिथं छत्रपतींचं स्मारक त्या बीजेपीच्या नगरसेवकाच्या बालहट्टामुळं छत्रपतींचं स्मारक करण्यात आलं, पण ते कित्येक दिवस बंद अवस्थेत आहे. तर ह्या प्रत्येक शिवप्रेमींच्या ह्यातून भावना दुखवल्या जात आहेत. तर अशा बालहट्ट करणाऱ्या भाजप नगरसेवकाचा आम्ही जाहीर निषेध करून भविष्यात ह्या असल्या गोष्टींच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडू. आम्ही सगळे सर्व शिवसैनिक आज आमच्या बरोबर सागर होत्रे, गणेश आईवळे आहेत. आम्ही सगळे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि तुमच्या माध्यमातून आम्ही हा इशारा देत आहे. जय महाराष्ट्र. सातारा शहर शिवसेना. आज छत्रपतींची शिवजयंती आहे. मागं देखील आपण शिवजयंतीच्या दिवशीच हा मुद्दा उचलून धरला होता. आज ही तीच वेळ परत आलेली आहे. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या हट्टापायी जे काही उभं केलेलं आहे त्याच्यात प्रशासनाचा, नगरपालिकेचा, लोकांचा सगळा वेळ वाया गेलेला आहे. जागा आटून राहिलेली आहे. सगळ्या गोष्टी तशाच पडलेल्या आहेत. त्या गोष्टीला प्रशासकीय तत्वता मान्यता नाही किंवा काही नाही, अशा परिस्थितीत असलेलं हे शिलालेख पडलेलं आहे. बंद परिस्थितीत हे हटवून टाकण्यात यावं आणि हे मोकळं करून लोकांच्यासाठी सेवेत रुजू करावं. बाकीच्या काही गोष्टीसाठी सुशोभीकरणासाठी काही करता येईल, पण हे जर मान्य नसेल लोकांना, इथल्या स्थानिक नागरिकांना, तर हे काढून टाकण्यात यावं. आणि इथं दुसरं काहीतरी नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरण किंवा एखादी एस टी महामंडळाची गाडी पार्किंग होऊ शकते, इथपर्यंत जागा ती आटून राहिलेली आहे. तर तुमच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे पालिकेला की याच्यावर तातडीने निर्णय घ्यावा, प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा काहीतरी, आणि एक योग्य ती वेळ ठरवून त्याचं उत्तर देण्यात यावं आमच्यासारख्या लोकांना. गेले 5-6 वर्ष झाले राजवाडा बस स्थानक जे आहे अतिशय गर्दीचं आणि रहदारीचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी जे म्युरल्स बंद अवस्थेत झाकून ठेवलेले आहेत ते खरं चुकीचं वाटत आहे. त्यासाठी मुळात ती जागाच चुकीची आहे. राजवाडा बसस्थानकातली रहदारीची जर विचार केला तर तिथली गर्दी बघितली आणि या गोष्टी विचार करून ते त्या ठिकाणी न करतात आणि त्यामध्ये जे काय वादग्रस्त मुद्दे आहेत ते दुरुस्त करून ते म्युरल्स चांगल्या ठिकाणी लावण्याबाबत तातडीनं प्रशासनानं यात लक्ष घालावं, एक नागरिक म्हणून माझी मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये एक 5-6 वर्षापूर्वी राजवाडा बस स्टॉपवर एक शिल्पकला साकारली गेली. ही शिल्पकला ऐतिहासिक होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साजेशी अशी भूमिका असलेली ते प्रतिकृती उभारल्या, पण काही कारणास्तव तिथे त्याचं जे उद्घाटन होतं ते काही कारणास्तव थांबलं आणि थांबण्याचं कारण मला माहीत नाही. ज्या काही कारणानं ते इथल्या हे थांबले तिथल्या त्रुटी दुरुस्त करून त्या पूर्णाकृती तिथले जे चित्रण आहे त्याचं आपल्या सातारच्या लोकांना दिसण्यासाठी खुलं करावं असं मी एक सातारचा सामान्य नागरिक म्हणून प्रशासनाला विनंती करतो. तिथल्या सर्व त्रुटी बाजूला करून कोणाचे काय प्रॉब्लेम्स असतील ते बाजूला करून